नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 12वीचा मराठीचा पेपर कसा सोडवावा याविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमचा सीट नंबर इथे व्यवस्थित अंकात लिहायचा आहे. त्यानंतर अक्षरात व्यवस्थित लिहून तुमची इथे सही करायची आहे. केंद्र क्रमांक इथे लिहायचा आहे. त्यानंतर सब्जेक्ट मराठी व पेपर इथे काही लिहायचे नाही, ब्लँक सोडायचे आहे. त्यानंतर दिनांक जो असणार आहे तो 12 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा ही मराठी असणार आहे. तर तुमचा हा मराठीचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळ किती 3 तासाचा देण्यात येणार आहे. तर या 3 तासाच्या वेळेत तुम्ही तुमचा पेपर जास्तीत जास्त कसा कव्हर करून पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवाल, तर चला तर पाहूयात. तर यामध्ये विभाग 1 गद्य जो असणार आहे तो 20 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जो 2 गद्य उतारे जे असणार आहेत ते पठित असणार आहेत आणि एक गद्य उतारा जो असणार आहे तो अपठित असणार आहे. तर पहा मित्रांनो, कृती क्रमांक 1 अ जो असणार आहे तो पठित गद्य उतारा, प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आकलन कृतीवरचे प्रश्न असतील आणि जे उतार्यातच त्याचे उत्तर असेल ते तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर 2 जो असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याचे उत्तर उतार्यात जे असेल ते शोधून तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे. यामध्ये तुम्हाला जो अप्रश्न असणार आहे तो किती 8 मार्क्ससाठी असणार आहे. आकलन कृतीसाठी 2 मार्क्स, त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्यासाठी 2 मार्क्स, असे 4 मार्क्स आणि 4 राहिलेले 4 मार्क्स जे असणार आहेत ते स्वमत अभिव्यक्तीसाठी असणार आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची खरी कस लागणार आहे. हा प्रश्न जर तुम्ही स्किप केलात तर तुम्हाला येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात कमी मार्क्स पडू शकतात. त्यामुळे स्वमत अभिव्यक्ती यासारखे प्रश्न अजिबात स्किप करायचे नाहीत. जे मार्क्स तुमच्याच हातात आहेत, त्यामुळे हे निदान तुम्ही अर्धा पेज तरी याचे उत्तर लिहायचे आहे आणि ते व्यवस्थित शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये याचे उत्तर हे लिहायचे आहेत, जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत आणि तुम्हाला इथे पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जातील. तर आता आपण पाहिला की प्रश्न क्रमांक 1 मधला अ जो असणार आहे तो 8 मार्क्ससाठी असणार आहे, जो असणार आहे तुमचा पठित गद्य असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न क्रमांक 1 आ असणार आहे तो देखील तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे, 8 मार्क्ससाठीच असणार आहे आणि ज्यामध्ये आकलन कृतीसाठी 2 मार्क्स असणार आहेत, जे उतार्यातच उत्तर असणार आहे ते तुम्ही इथे शोधून लिहायचे आहे. दुसरा जो असणार आहे तो देखील उतार्यावरचेच प्रश्न असणार आहेत आणि तिसरा जो असणार आहे तो स्वमत असणार आहे, जे तुम्हाला 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहायचे आहे, जेणेकरून तिथे कोणतेही मार्क्स तुमचे कट होणार नाहीत. अशा प्रकारे व्यवस्थित हे स्वमतचा प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ई जो असणार आहे तो असणार आहे आपला अपठित गद्य, जो 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्ही अपठित गद्य व्यवस्थित वाचून त्याखालचे प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला स्वमत अजिबात विचारले जात नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यावरील उत्तरे हे उतार्यातच असतात, ते फक्त शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. हे 4 मार्क्स कोणीसुद्धा स्किप करायचे नाहीत किंवा अपठित गद्य तुम्ही अजिबात स्किप करायचा नाही. त्यानंतर यासाठी तुम्ही विभाग 1 साठी किती वेळ द्याल, तर तुम्ही 30 ते 35 मिनटं म्हणजे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अजिबात विभाग 1 मध्ये घालवायचा नाही. हा खूप सोपा आहे विभाग, त्यामुळे 30 ते 35 मिनटं विभाग 1 ला तुम्ही दिले पाहिजे. त्यानंतर आपण विभाग 2 जो असणार आहे तो पद्यवर असणार आहे. जे पठित तुम्हाला पद्य आहेत त्यावरचे प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 अ विभाग 2 हा संपूर्णतः तुमचा किती मार्क्ससाठी, 16 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये अ जो असणार आहे त्यामध्ये पहिलं जो असणार आहे कृती ती असणार आहे आकलन कृतीवरती असणार आहे. तुम्हाला एखादा पद्य देतील, त्यावरील प्रश्न विचारतील आणि ते उत्तर तुम्हाला असे व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो
किती मार्क्ससाठी असणार आहे, तर तुमचा जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर कवितेतील या अर्थाच्या ओळी आपल्याला तिथील शोधून लिहायच्या आहेत. जस्ट खूप सोपा प्रश्न असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. अगेन यामध्ये आपल्याला स्वमत वगैरे लिहायचे आहे. त्यामुळे हा 4 मार्काचा प्रश्न खूप लेंदी असतो. पटकन आपले लिखाण होत नाही. तर तुम्ही यामध्ये किती लिहिता यावर तुमचे मार्क्स अवलंबून असतात. त्यामुळे अभिव्यक्तीचा प्रश्न हा 4 मार्क्ससाठी आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न एकूण 8 मार्क्ससाठी अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तो काय असणार आहे, आपल्याला एखाद्या कवितेच्या ओळी देतील आणि त्याचा अर्थ लिहा असे म्हणतील आणि हा प्रश्न हा आपल्याला किती 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर त्याचा इथे तुम्ही पाहू शकता, विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ, तर त्यातल्या ओळी आपल्याला दिल्या आहेत विंचू चावला या भारुड्यामधल्या आणि आपल्याला त्याचा अर्थ व्यवस्थित अशा शब्दात लिहायचा आहे, ज्याला मार्क्स असणार आहेत तुमचे किती असणार आहेत, 4 मार्क्स असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 2 8 मार्क्स आणि किती 4 मार्क्स, तर असे 12 मार्क्सचं इथेपर्यंत आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये असणार आहे आपल्याला रसग्रहण असणार आहे आणि रसग्रहणला सुद्धा किती मार्क्स असणार आहे, 4 मार्क्ससाठी हे रसग्रहण विचारण्यात येतं. जे तुम्ही व्यवस्थित आशय सौंदर्य, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य अशा व्यवस्थित मुद्देनुसार आपल्याला हे रसग्रहण लिहायचे आहे. रसग्रहण करताना सर्वात महत्त्वाचे त्यांनी कोणतीही आपल्याला कवितेच्या ओळी देतील, तर त्या कवितेच्या ओळी आपल्याला कोणती कविता आहे आणि त्यांची कवी काय आहेत हे लक्षात ठेवून जायचे आहे. त्यानंतर यामध्ये अलंकार कोणते वापरले आहेत, ही कविता मुक्त छंदात आहे का, यामध्ये यातून काय आपल्याला मेसेज प्राप्त होतो, तर हे व्यवस्थित भाषिक वैशिष्ट्यामध्ये, त्याचे काव्य सौंदर्यामध्ये आणि आशय सौंदर्यामध्ये व्यवस्थित अगदी मुद्देसूद आपल्याला लिहायचे आहेत आणि ते 4 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिला की विभाग 2 जो असणार आहे तो 16 मार्क्ससाठी असून यामध्ये तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, तर याला तुम्ही 30 ते 40 मिनटं हे दिले पाहिजे. त्यानंतर विभाग 3 पाहणार आहोत आपण. साहित्य प्रकार जो असणार आहे तो आपल्याला 10 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि ह्यामध्ये जो प्रश्न असतो तो एक जो प्रश्न असतो तो 2 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये कथेचं जो साहित्य प्रकार तुम्हाला दिले आहे त्याविषयी प्रश्न असतात आणि ते उत्तर आपल्याला लिहायचे असते. तर इथे तुम्ही पाहू शकता, मध्ये 1 मार्क्ससाठी विचारलेला आहे आणि हा प्रश्न देखील 1 मार्क्ससाठी आणि दुसरा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारले आहेत. तर असे एकूण किती झाले, प्रश्न हा 4 मार्क्ससाठी झाला आणि त्यानंतर जो प्रश्न आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असतो आणि ज्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवावे लागतात, जे 3-3 मार्क्ससाठी असतात. त्यामुळे हे प्रश्न आपण व्यवस्थित साहित्य प्रकार कथा जे आहे ते व्यवस्थित करून जायचं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स हे मिळून जातील. आणि यासाठी तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, तर 20 ते 25 मिनटं फक्त या साहित्य प्रकारासाठी दिला पाहिजे. त्यापेक्षा जास्त तुम्ही वेळ याला घालवू नका, कारण आपल्याला अजून पुढचे विभाग पाहायचे आहेत, लिहायचे आहेत. विभाग 4 जो असणार आहे तो काय असणार आहे, उपयोजित मराठीचा असणार आहे आणि हा एकूण किती मार्क्ससाठी विचारला जातो, तर हा 14 मार्क्ससाठी उपयोजित मराठी विचारलं जातं, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 जो असतो तो किती मार्क्ससाठी असतो, 4 मार्क्ससाठी असतो. एकूण 3 प्रश्न असतात आणि आपल्याला 2 प्रश्न हे सोडवावे लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, अहवाल लेखनाची उपयुक्तता विचारलाय, तर ह्यामध्ये तुम्ही 6 ते 7 जरी मुद्दे लिहाल तरी हे 2 मार्क्ससाठी असतात, तरी ते 2 मार्क्स हे तुम्हाला व्यवस्थित मिळून जातील. त्यानंतर वृत्तलेखाची जी भाषिक वैशिष्ट्ये आहेत, तर आपण मधले 2 प्रश्न फक्त सोडवायचे आहेत, त्यामुळे हे देखील 2 मार्क्ससाठीच असणार आहे. अतिशय मुद्देसूदप्रमाणे तुम्ही जर उत्तर लिहाल तर इथे देखील तुम्ही 2 मार्क्स मिळून जाल. तर यानंतर आपण प्रश्न 4 पाहणार आहोत, जो असणार आहे आपल्याला किती 10 मार्क्ससाठी असणार आहेत. एकूण 6 प्रश्न असणार आहेत आणि त्यातील आपल्याला 2 प्रश्न फक्त सोडवायचे आहेत.
ज्यातील प्रत्येक प्रश्न हा 5 मार्कासाठी आपल्याला आहे. त्यामुळे याचे उत्तर अतिशय लेंदी लिहावे लागणार आहे आणि अतिशय मुद्देसूद व्यवस्थित. जर आपल्याला तो टॉपिक करेक्ट माहीत असेल तरच तो प्रश्न निवडून व्यवस्थित लिहायचा आहे. आणि यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी गुण किती असणार आहेत तर 5 मार्क्ससाठी हा गुण असणार आहेत. त्यामुळे कोणीही हा प्रश्न क्रमांक 4 स्किप करायचा नाही. इथे आपल्याला मार्क्स देऊन जाणारा हा सब्जेक्ट आहे आणि याचे अभ्यास व्यवस्थित आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये आपण किती वेळ द्यायचा आहे तर विभाग 4ला आपण 40 ते 50 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि या वेळेतच आपण हे संपूर्णतः प्रश्न क्रमांक आणि व्यवस्थित लिहायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, विभाग 5 जो असणार आहे तो व्याकरण व लेखनवरचा असणार आहे. जो आपल्याला किती 10 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो असणार आहे आपल्याला वाक्यांचे प्रकार, त्यानंतर समासावरचे प्रश्न, प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोगावरचे प्रश्न, त्यानंतर अलंकारवरचे प्रश्न आणि 5 जो असणार आहे तो वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा. हा अतिशय सोपा प्रश्न असणार आहे. त्यामुळे विभाग 5 व्याकरण व लेखनला खूप वेळ घालवायचा नाही. फक्त 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा व्याकरण व लेखनवरती वेळ घालवायचा आहे. कारण आपल्याला प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो निबंध लेखनाचा असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला वेळ खूप जास्त लागणार आहे निबंधासाठी. कारण निबंधासाठी किती मार्क्स आहेत तर 10 मार्क्ससाठी आपल्याला हे निबंध असणार आहे. निबंध लेखनामध्ये तुम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे तर तुमचा जो विषय आहे विषयाची निवड केली पाहिजे आणि त्याचा आराखडा तयार केला पाहिजे व त्यानुसार आपले लेखन हे 20 ते 22 मिनिटात हे आपला संपूर्णतः निबंध हा लिहून व्हायला पाहिजे आणि ते मुद्देसूद लेखन पाहिजे आणि आपण व्यवस्थित व्याकरणाच्या दृष्टीने व्यवस्थित शुद्धलेखनाच्या दृष्टीने व्यवस्थित लिहिले आहे का ते पाहण्यासाठी 3 मिनिटे द्यायचे. तर अशा तऱ्हेने आपण निबंधासाठी एकूण अर्धा तास म्हणजेच 25 ते 30 मिनिटं हे निबंधासाठी दिले पाहिजेत. कारण हा आपल्याला 10 मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे आणि निबंध निवडतानाही आपण वैचारिक जर निबंध निवडलो तर त्यामध्ये ठोस मुद्दे लिहायचे आहेत. किंवा आपण आता वाचते होऊया हा जो निबंध आहे तो वैचारिक निबंध आहे. त्यामध्ये आपण इथे पाहिलेले की काव्यपंक्ती एखादी लिहिलेली आहे. प्रसंगी अखंडित वाचित जावे, ज्ञानाला ठेवावे ताजे तवाने. तर अतिशय हे अट्रॅक्टिव्ह दिसतं एक्झामिनरला आणि त्यांना वाटतं की जो विद्यार्थी याने लिहिलं आहे तर त्याला वाचनाची खूप आवड आहे आणि त्याने अतिशय त्याचे वाचन हे कसं आहे तर अतिशय वाचन असल्यामुळे तो व्यवस्थित तो मुद्दे लिहू शकला आहे आणि त्यामुळे तो एक्झामिनर आपल्याला फुल मार्क्स हे देऊन जातो. आणि निबंधाचा समारोप देखील आपल्या भाषेत व्यवस्थित एखादी काव्यपंक्तीनुसार किंवा एखादी म्हणी, वाक्यप्रचार, एखादी कविता, लक्षणीय वाक्यप्रचार वगैरे लिहून त्याचा समारोप करावा जेणेकरून आपल्याला हे फुल मार्क्स हे मिळालेच पाहिजेत. अशा तऱ्हेने आपल्याला निबंध लिहायचा आहे. निबंध निवडताना देखील आपण आत्मकथनात्मक जर निबंध निवडलो तर त्यामध्ये आपल्याला कसा निबंध लिहायला पाहिजे तर भावनिक संवाद साधल्यास त्यामध्ये चांगले गुण मिळतात. त्यानंतर आपल्याला स्वतःचे मत हे व्यवस्थित अतिशय 2 पेजेसमध्ये इकडचे एक पेज आणि पलीकडचे एक पेज असे व्यवस्थित आपल्याला निबंध ह्या लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा 80 मार्काचा पेपर आपण 3 तासात व्यवस्थित कसं टाईम मॅनेज करून सोडवला पाहिजे याविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.